अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी जे अध्यक्षपदी विराजमान झालेले आमचे मित्र सागरसाहेब पाटोळे तसेच उपाध्यक्षपदी तुमच्या भगिनी अश्विनीताई पाथारे यांची निवड बिनविरोध झाली। त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व राजगुरुनगर सहकारी बँकेच्या परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर गेले 23 जूनला इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर झाला, 1 जुलैला म्हणजे आज इलेक्शन अध्यक्षपदाची निवड होणार म्हणून, आणि गेले 2-3 दिवस बराच काटेकूट चालला होता। त्या काटेकूटाचे माननीय किरणदादा आहे किंवा राजेंद्र सांडो, राजू शेटवाळ, मी साक्षीदार आहे। काही गेले 2-3 दिवस रात्री 3-3 वाजेपर्यंत सगळे जागे असायचो आणि त्याला काटेकूट चालू असायचा, परंतु म्हणजे 2-3 दिवस तर झोपही नाही, कोणाला त्यांना तर झोपच नाही बिलकुल, आणि राजू शेटला मलाही झोप नाही आहे, कारण की मध्येच राजू शेट म्हणजे इलेक्शन निवडणुकीला राजू शेट इच्छुक झाले, विजयताई इच्छुक झाल्या, परंतु आपल्या बँकेच्या रीतिरिवाजाप्रमाणे किरणदादा आयर यांच्या मार्गदर्शनाखाली विजयताईंनी माघार घेतली। विजयताईंना ॲक्च्युली खरं तर सिनियरिटीने विजयताई त्यांचं ते हे करणं बरोबर होतं, परंतु काही अडचणी असतात, काही शब्द गेलेले असतात त्यानुसार। आणि आज तुम्हाला सांगतो योगायोगाने म्हणजे जरी गणेशनी पॅनल वेगळा केला होता तरी आज विजयताईंना माघार घेण्यासाठी गणेश आणि किरणदादा दोघांनी एकत्र त्यांना आग्रह केला की माघार घ्या, आणि ती बिनविरोध निवड झाली। मी साक्षीदार आहे या घटनेचा, आणि हीच प्रथा परंपरा आपल्याला इथून पुढे चालू ठेवायची आहे। माझं जे आमच्या संचालकाने जे माझं आमचे उपाध्यक्ष अविनाश भाऊ काणे जे कौतुक केलं सर्वांनी, खरं तर एकटा माणूस हे कुठलं कार्य करू शकत नाही, त्याला सर्व संचालकांची साथ लागते, आणि संचालकांनी खरंच आम्हाला मोकळी दिली, साथ दिली, तुम्ही करताय, चांगला निर्णय होतोय। जसे निर्णय गेले तसं संचालक मंडळाचा आमच्यावरचा विश्वास वाढत गेला, आम्हाला स्वातंत्र्य दिलं, निर्णय घेत गेलो। ठीक आहे, निर्णय घेताना 17 संचालक असतात, प्रत्येक वेळेस मला नाही विचारता आलं की मी हे घेतो ते घेतोय, याचे साक्षीदार सगळे सिनियर मंडळी आहेत की काही निर्णय असे असतात, काही इन्स्टंट घ्यायचे असतात। माझी काम करण्याची पद्धत थोडी किरणदादाची माझी वेगळी आहे, म्हणजे मी त्यांचा म्हणजे त्यांना त्यांची माफी मागून सांगतो की त्यांना त्यांच्याकडे पेशन्स खूप आहे, आणि मला इन्स्टंट रिझल्ट घ्याय, इन्स्टंट काम करायची सवय की पेंडिंग राहता कामा नाही। मला लहानपणापासून सवय की 0 पेंडिंगची काम करायची, त्यात ते घेत गेलो होत गेलं। माझ्याबरोबर माझ्या सावलीसारखा उभा राहणारा आमच्या वडिलांचा मित्र आणि माझे एकदम सख्खे मित्र राजेंद्र सांडो, तसेच किरणदादा आहेत, सर्व संचालक म्हणजे अरुण भाऊ असतील, राजू शेट असतील, आबा असं सचिन भाऊ असतील, विनायक, सर्वांचं मनापासून सहकार्य करतो, सहकार्य केलं त्याबद्दल अभिनंदन करतो, कौतुक करतो, आभार मानतो। आणि या 2 वर्षाच्या काळात गणेशने सुद्धा म्हणजे जरी विरोधी पॅनल असला तरी गणेशने सुद्धा पूर्णपणे समंजसाची भूमिका घेऊन त्यांनी खूप मनापासून सहकार्य केलं। त्याबरोबर गणेश, विनायक, अश्विनीताई, आबा हे जरी विरोधी पॅनलमध्ये असतात, ज्या दिवशी 6 नोव्हेंबरला निवडणूक झाली, 7 नोव्हेंबरला काउंटिंग झालं, 8 नोव्हेंबरपासून ते आमच्या परिवाराचेच घटक आहे असं मी मानणारा कार्यकर्ता, आम्ही सर्वजण त्याच पद्धतीने मानत होतो आणि समजून घेतलं। अश्विनीताईंना पण त्या माध्यमातून उपाध्यक्षपदाची संधी मिळाली, आणि आज माझा वर्गमित्र सागर पाटोळे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली। या निमित्ताने मला एकच गोष्ट त्यांना सांगायची की बँक ही आर्थिक संस्था, ही राजकीय संस्था नाही, जसं ताई म्हटल्या ही स्थानिक स्वराज्य संस्था नाही, इथे तुमचे आमचे पैसे आहेत, ठेवीचे रुपये, हे चांगल्या लोकांनाच वाटले पाहिजे। ठीक आहे, माणूस असतानाच म्हणजे कर्ज घेतानाच तो चांगला असतो, भविष्यात काय परिस्थिती होईल त्याचा प्रारब्ध आहे, परंतु त्यात माणूस ओळखून चांगल्या लोकांना पैसे वाटले, वसुली झाली तर नक्कीच हा जो प्रगतीचा आलेख आहे असाच उंचावत राहणार आहे। आज तुम्हाला सांगायला आनंद होतो की आज आपली बँक 2996 कोटीची झालेली आहे। माझं टार्गेट आज 3000 कोटीच होतं, पण 4 कोटींनी थोडंसं आपण कमी पडलो, परंतु त्यातल्या म्हणजे ती 31 मार्च आपली 2901 कोटीची बँक होती, आज आपण 2997 कोटीने आपला आज व्यवसाय वाढलेला आहे। त्याच्यामध्ये 92 कोटीचे आपले डिपॉझिट आहे। राजगुरुनगर सहकारी बँक ही महाराष्ट्रातील पहिली नागरी सहकारी बँक की जिचा एप्रिल नंतर म्हणजे एप्रिल, मे, जून या 3 महिन्यात 92 कोटींनी डिपॉझिट वाढलं, म्हणजे जर तुम्ही रेशो घेतला तर सर्वात जास्त पर्सेंटेज आपल्या बँकेचं आहे, म्हणजे एवढा ट्रस्ट आहे आपल्या बँकेवर सगळ्या सभासदांचा, खातेदार, ठेवीदारांचा। असाच जो त्यांचा विश्वास आहे तो सागर शेठच्या माध्यमातून तो पुढे वृद्धिगत होणार आहे अशी मला 100% खात्री, कारण की मी व्यावसायिक होय, तो व्यावसायिक आहे, आणि व्यावसायिक माणूस कायम आपल्या संस्थेचाच पहिला विचार करतो, कारण आपण इथं सभासदांचं, कर्जदारांचं कल्याण करता करता आपल्या बँकेला कसं प्रॉफिट होईल, कसं चांगलं कर्ज वाटता येईल याचा विचार करणारी माणसं आहेत। त्यांना निश्चितच आम्हा सर्व संचालक मंडळीचं, किरणदादा असतील, राजू शेठ असतील, सर्वांचं सहकार्य असणार आहे। आणि आता आमच्यावर पण जबाबदारी आहे की
आता काहींचं म्हणणं आहे की म्हणजे काहींना वाटतं की मी परत बँकेत येणार नाही, असं होणार नाही. म्हणजे रोज एक चक्कर होईल. काय थोडी काय आपण आता नॉलेज घेतलेले ते नॉलेज असं गंज लागतं का म्हणजे त्या ज्ञानाला ते आपल्याला म्हणजे त्या माध्यमातून अध्यक्ष उपाध्यक्षाला आपल्याला मदत करते. जसं रविशेठ म्हटले, ताई म्हटल्या की अश्विनी ताईंनी पूर्ण वेळ आता बँकेसाठी दिला पाहिजे. आणि राजू पात्र नाही, राजू भाऊ तुम्ही ताईंच्या वतीने आता शेतकऱ्याच्या हातमध्ये ताई स्वीकारतील, त्या बाहेर पडतील. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.